केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कारण कारचं मॉडेल किंवा रंग किंवा कंपनी नाही, तर कारण आहे कारची नंबर प्लेट DL1 CAA 4421। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नंबर प्लेट ही सोशल मीडियावर व्हायरल होते। अमित शहा एका बैठकीसाठी भाजपा मुख्यालयात पोहोचले। तिथं त्यांच्या गाडीचा हा फोटो काढण्यात आला। काही लोकांची नजर गाडीच्या नंबर प्लेटवर पडली आणि तेव्हा हे प्रकरण चर्चेत आलं। कारच्या नंबरमध्ये CAA असं असल्यानं लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या। अनेक युजर्सनी याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या। एका व्यक्तीने लिहिलंय, याचा अर्थ CAA निश्चितपणे लागू होणार, तर दुसरा म्हणतोय CAA नेहमीच त्यांच्या मनात होतं। तर एकाची कमेंट आहे, शहांची नंबर प्लेट पण त्यांच्याप्रमाणेच CAA म्हणतीये। या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या गैरमुस्लिम म्हणजेच हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल असं भाजपा सरकार म्हणतंय। मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे। हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे। तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। केंद्र सरकार लवकरच CAA अधिसूचित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील आहे। CAA देश का कानून है, इसको कोई रोक नहीं सकता और हम CAA को लागू कर रहे हैं। या कायद्याला खरं तर 4 वर्षापूर्वी संसदेच्या दोनही सभागृहांनी मंजुरी दिली होती। राष्ट्रपतींच्या मान्यतेवर देखील शिक्कामोर्तब झालंय। फक्त अधिसूचना जारी होण्याची प्रतीक्षा आहे। तर येत्या काही दिवसात CAA लागू होणार असल्याची चर्चा असतानाच आता अमित शहांच्या गाडीची नंबर प्लेट देखील तेच दर्शवते अशी चर्चा होतीये। या नंबर प्लेट संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।